In today's lecture, we will see the NEET based numericals or questions on topic current electricity. Write down this first question. The resistance of wire is 20 ohm. It is so stretched that the length becomes 3 times. Means the final length is 3 times the initial length. Means L2 is the final length is 3 times the initial length. Then the new resistance of the wire will be initial resistance R1 is 20 ohm and final resistance we have to calculate. जे सुरुवातीला 20 ओहम रेजिस्टन्स आहे आणि नंतर त्याची लेंथ ही 3 टाइम्स केलेली आहे. म्हणजे लेंथ आता ही वायर आहे असं कन्सिडर करा. या वायरला स्ट्रेच करून अशी लांबवली तर त्याची लेंथ ही अगोदरच्या लेंथच्या 3 टाइम्स झाली. मला सांगा एखादी वायर जेव्हा तुम्ही स्ट्रेच करताय, आता समजा समोरचा एरिया एवढा आहे, स्ट्रेच केल्यानंतर त्याच्यातलं जे मटेरियल आहे ते स्ट्रेच केल्यानंतर ओढलं जाणार आणि मग हा एरिया एवढा मोठा राहील काय, तर त्याचा एरिया लहान होणार. म्हणजे बघा फक्त लेंथचं रिलेशन दिलं की लेंथ इज बिकम्स 3 टाइम्स. मग लेंथ 3 टाइम्स होते, मग त्यावेळेस त्याचा एरिया कमी होणार आहे. मग एरियाचं तर रिलेशन दिलेलं नाही आपल्याला याच्यामध्ये. मग जेवढं दिसतंय त्याच्यावर जर रिलेशन तुम्ही लावलं आणि आन्सर काढायला गेलात तर आन्सर चुकणार आहे तुमचं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा याचा आन्सर कसं काढायचं. यू नो दॅट द रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल एकच आहे. सुरुवातीला आणि शेवटला ते इनिशियल आणि शेवट फायनली मटेरियल तेच आहे. म्हणजे मटेरियल तेच म्हणजे रेजिस्टिव्हिटी तीच आहे. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला RA/L बरोबर आहे. आता याच्यामध्ये हा जो एरिया आहे, याच्यामध्ये दिलेला जो एरिया आहे, जर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॉल्यूमचं रिलेशन घ्यायचं असेल व्हॉल्यूमचं, तर काय होणार, एरिया इंटू लेंथ. इथं लेंथ इंटू लेंथ म्हणजेच काय होईल याचा, वर व्हॉल्यूम होणार, खाली L² होणार. म्हणजे R इंटू व्हॉल्यूम जे रो इज इक्वल टू RV/L². आता याच्यामध्ये बघा हे व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल, म्हणजे वर लेंथने मल्टिप्लाय केलं, खाली पण लेंथने मल्टिप्लाय केलं. एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम आणि L इंटू L म्हणजे L². याच्यामधला हा L² जर इकडं आलाय तर काय होतं बघा फॉर्म्युला, आणि हे V पण इकडे घ्या, फक्त R ठेवा. R इज इक्वल टू ρ/V इंटू L². आता मला सांगा सुरुवातीला जेव्हा तुम्ही त्याला स्ट्रेच केलं होतं त्यावेळेस आणि म्हणजे स्ट्रेच केलं होतं त्यावेळेस आणि त्याच्या अगोदर स्ट्रेच करण्याच्या अगोदर दोन्ही वेळेस वायर तेवढंच आहे, त्यालाच स्ट्रेच केलेलं आहे. म्हणजे दोन्ही वेळेस व्हॉल्यूम सेम आहे. म्हणजे V कॉन्स्टंट आहे आणि रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी, त्या वायरची रेजिस्टिव्हिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. कारण मटेरियल बदललं नाही म्हणजे रो कॉन्स्टंट आहे. म्हणजे रो आणि V जर कॉन्स्टंट असतील तर तुम्ही काय सांगू शकताय, हे दोन कॉन्स्टंट ठेवायचे. म्हणजेच रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L². म्हणजे बघा याच्यामध्ये रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला माहिती असून उपयोग नाही. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला RA/L एवढा माहिती असून उपयोग नाही. हे मेथडने या तुम्हाला इथपर्यंत पोहोचावं लागेल. आता रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L², पण तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन सांगितलेलं आहे मी. R2/R1 इज इक्वल टू L2² बरोबर आहे. 2 ला 2, 1 ला 1 हे रिलेशन कधी घ्यायचं, ज्यावेळेस डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर 2 असेल तर इकडं पण 2, 1 असेल तर 1, या दोघांमध्ये रिलेशन. आता बघा
खालचा R1 इकडं पाठवूया. R2 इज इक्वल टू R1 L2 स्क्वेअर. आता L2 म्हणजेच काय लिहू शकता रे? 3L1. 3L1 स्क्वेअर. L2च्या जागी 3L1 स्क्वेअर टाकला. खाली L1 स्क्वेअर आहेच. आता मला सांगा 3चा स्क्वेअर 9. बरोबर आहे. हे R1 ला R1 आणि L1 स्क्वेअर, खाली पण L1 स्क्वेअर. L1 स्क्वेअर L1 स्क्वेअर कॅन्सल. मग R2 इज इक्वल टू काय होणार? 9 इंटू R1. 9 इंटू R1. सुरुवातीला रेजिस्टन्स किती आहे? 20. म्हणजे 9 इंटू 20 180 ओहम. म्हणजे आन्सर काय आपलं? 180 ओहम. हे बघा ऑप्शन दिलेले आहे तिथं. त्यापैकी हा 180 ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. खरं पाहिलं तर MCQची प्रॅक्टिस करत असताना ऑप्शनची गरजच नसली पाहिजे आपल्याला. ऑप्शन कधी पाहायचे? ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह होऊन उत्तर येईल त्यावेळेस ऑप्शनकडे जायचं. ऑप्शन बघून जर सॉल्व्ह करत असाल तर मग मात्र काय होतं, आपण टॅली करतोय की हे आन्सर बरोबर असेल का, या ऑप्शनमध्ये दिसतंय वगैरे. असं ज्यावेळेस सोल्युशन म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल, न्यूमेरिकल म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस डिटरमाइन करायचं असेल, कॅल्क्युलेशन असेल, त्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन पूर्ण करा मग आन्सरकडे ऑप्शनकडे जा. पण अगोदरच ऑप्शनचा काही उपयोगच नाही त्याच्यामध्ये. येते लक्षात? म्हणजे द रेजिस्टन्स ऑफ द वायर विल बी. वायर 3 टाइम्स ने स्ट्रेच केल्यानंतर त्याचा रेजिस्टन्स किती होईल? 180 ओहम. आता दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. इन द सर्किट शोन, इफ the conducting wire is connected between points A and B, the current in this wire will. आता ही डायग्राम दाखवलेली आहे. ह्या डायग्राम मध्ये A आणि B पॉइंट मध्ये एक कंडक्टिंग वायर बसवा असं सांगितलेलं आहे. मग जर या AB वायर जर कंडक्टिंग वायर असेल तर त्या कंडक्टिंग वायर मधून जाणारा करंट किती असेल? I ची व्हॅल्यू. आणि करंट कुठून कुठे चाललेला असेल म्हणजे बघा, करंट इन दिस वायर विल फ्रॉम A टू B और B टू A. A कडून B कडे चाललेला आहे का B कडून A कडे चाललेला आहे का करंट 0 आहे? त्याच्यातून जाणारा करंट 0 आहे का B टू A जातो का A टू B जातो किंवा याच्यात ऑप्शनच नाही. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मला सांगा करंटची डायरेक्शन कशी ठरवणार? A कडून B कडे करंट चाललाय का B कडून A कडे चाललाय, कसं ठरवणार? Current always flows from terminal of higher potential to terminal of lower potential. करंट नेहमी कुठून कुठं फ्लो होत असतो? पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह कडे. कारण पॉझिटिव्ह कडे हाय पोटेन्शियल, निगेटिव्ह कडे लो पोटेन्शियल. मग तसं A कडून B कडे जाणार का B कडून A कडे जाणार हे कशावर ठरणार आहे? तर जर A चं पोटेन्शियल जास्त असेल कोणापेक्षा? B पेक्षा, तर करंट हा A कडून B कडे जाणार. आणि B चं पोटेन्शियल जास्त असेल A पेक्षा तर B कडून A कडे जाणार. येते लक्षात? मग A आणि B चं पोटेन्शियल आपल्याला काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ही डायग्राम दिलेली आहे. आणि त्याच्यावर ओळखायचं आहे आपण की A कडून B कडे करंट जातो का B कडून A कडे जातो. हे रेजिस्टन्स दिलेले आहेत. आणि याच्याकडे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे व्हीटस्टोन ब्रिज आहे. मग व्हीटस्टोन ब्रिजचं काही वापरता येते का लॉजिक किंवा काय ते बघूया आपण, का किर्चॉफ्स लॉ वापरून आन्सर काढता येईल ते पाहूया आणि मग सोल्युशनकडे जाऊया. बघा आता याच्यामध्ये सुरुवात आपल्याला A पॉईंटचं पोटेन्शियल आणि B पॉईंटचं पोटेन्शियल एवढंच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणजेच काय, VA आणि VB हे 2 पोटेन्शियल आपल्याला काढता येतात का ते महत्त्वाचं आहे जास्त. आता व्यवस्थित लक्ष द्या. इथल्या पॉइंटला मी नाव देतो C आणि इथल्या पॉइंटला नाव देतो D. हा आहे C, हा D. आता A टू B जातो का B टू A जातो हे माहित नाही आपल्याला. फक्त आपण एवढंच आता कन्सिडर करूया, ही डॉटेड लाईन आहे म्हणजे आणखीन वायर जोडायची त्याच्यामध्ये. जोडलेली आहे का? तर नाही. इथे खाली लिहितो मी बिफोर कनेक्टिंग. आणि MCQ सॉल्व्ह करत असताना तुम्हाला फक्त लॉजिक लावायचं आहे आणि रफमध्ये कॅल्क्युलेशन करून ऑप्शन चूज करायचा असतो. अशा स्टेपची काही गरज नसते, पण तुम्हाला माहिती होण्यासाठी मी हे लिहितोय. बिफोर कनेक्टिंग वायर AB, हे AB वायर कनेक्ट करण्याच्या अगोदर. आता AB वायर जर कनेक्टच केलेलं नसेल
तर हे असं दिसेल स्ट्रक्चर त्याचं. मग हे जर असं स्ट्रक्चर असेल तर हा 4 ओहम आणि हा 4 ओहम एकमेकांना कसे आहेत रे, सिरीजमध्ये. 4 ओहम 4 ओहम एकमेकांना सिरीजमध्ये. मग सिरीजमध्ये म्हणजे CAD ही जी रस्ता दिसतोय तुम्हाला, ह्याचा टोटल रेजिस्टन्स किती असेल, 4 + 4 8 सिरीज कॉम्बिनेशनमुळे. अलॉंग CAD, हे बघा CAD वरून जर बघितलं आपण तर मला सांगा रेजिस्टन्स किती आहे. रेजिस्टन्स इज 4 + 4 8 ओहम, बरोबर आहे. हे 4 हे 4 8 ओहम. त्याच्यानंतर बघा ही जी वायर आहे या वायरला हा डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्स V कनेक्ट केलेला आहे. म्हणजे इथं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, V. रेजिस्टन्स 8 आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स V आहे. मग करंट काढूया. करंट I = V ओहम्स लॉवरून. ओहम्स लॉवरून काय असतं फॉर्म्युला, I = V/R. रेजिस्टन्स किती इथं 8. I = V/8. हे C पासून D पर्यंतचा करंट आहे. C पासून D पर्यंत जातानाचा करंट आहे. पण मला सांगा हे 4 ओहम आणि हा 4 ओहम ह्या दोघांचं कसलं कॉम्बिनेशन आहे, सिरीज कॉम्बिनेशन असेल तर त्याच्यातून जाणारा करंट सेम असतो. म्हणजे याच्यातून ह्या CA ब्रँचमधून आणि AD ब्रँचमधून दोघातून जाणारा करंट कसा असेल, सेम. म्हणजे बघा ह्या CA ब्रँचमधला करंट V/8 आणि AD ब्रँचमधला पण करंट V/8. समजलंय, एवढा करंट ह्याच्यातून चाललाय, करंट मिळाला. आता आपण C आणि A एवढंच बघूया. AC ब्रँच जी दिसते ना तुम्हाला एवढीच ब्रँच बघूया. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस साइड AC, हे बघा ही AC दिसते तुम्हाला, एवढ्याच्याच अक्रॉस, एवढ्या C आणि A च्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा. VAC, A आणि C च्या अक्रॉस. आता V आणि AC च्या अक्रॉस रेजिस्टन्स किती आहे, 4. आणि ह्याच्या अक्रॉस करंट किती आहे, V/8. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती झालं रे, V/2. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस A अँड C. आणि याच्यात तुम्ही लिहू शकता A आणि C च्या अक्रॉसचा पोटेन्शियल VC - VA = V/2. ओके. आता जसं आपण वरच्या ब्रँचसाठी केलं तेच सेम खालच्या ब्रँचसाठी पण करूया. मग खालच्या ब्रँचसाठी जर तुम्हाला करायचं असेल, करंट काढायचं असेल खालच्या ब्रँचसाठी, तर तुम्हाला परत ह्या दोघांचा मिळून रेजिस्टन्स इथं लिहितो मी. अलॉंग पाथ CBD. पहिल्यांदा काय काढलं होतं आपण, रेजिस्टन्स. खालच्या पाथला रेजिस्टन्स किती आहे सांगा बरं मला. ह्या खालच्या पाथला हे 2 आणि हा 3 एका पाठोपाठ आहेत. म्हणजे 2 1 हे 1 आहे आणि हा 3 आहे. 1 आणि 3 4, म्हणजे 1 + 3 4. हा झाला रेजिस्टन्स. आता मला सांगा ही CBD ही जी ब्रँच आहे याच्या अक्रॉस व्होल्टेज V आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, V. मग करंट काढता येईल. देअरफॉर करंट I' म्हणूया. आता ह्या वरच्या ब्रँचला आपण I घेतलेला आहे, मग खालच्या ब्रँचसाठी काय करूया, I' घेऊया. I' = काय होईल रे, पोटेन्शियल डिफरन्स V आणि रेजिस्टन्स 4, म्हणजे V/4. ह्या खालच्या ब्रँचसाठी, टोटल ब्रँचसाठी करंट हा V/4 आहे. आता खालच्या ब्रँच मधला फक्त C आणि B हे दोनच पॉईंट घेऊया आपण, C आणि B. ह्या C आणि B पॉईंट मधला आहे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन C अँड B. आता C आणि B मधला पोटेन्शियल डिफरन्स बघायचं. म्हणजेच आता V डायरेक्ट सिम्बॉल मध्ये लिहितो मी आता याला, VC - VB.
आणि तुम्हाला वाटत असेल की सर बी आणि सी मधला पोटेन्शियल डिफरन्स करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही व्ही सी मायनस व्ही बी घेतलंय. तुम्ही असं का बरं घेतलं नाही सर व्ही बी मायनस व्ही सी? तर बी मायनस सी का घेतला नाही? इथं पण ए मायनस सी का घेतला नाही? तर हे सी टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट आहे, म्हणजे नक्कीच इकडं पोटेन्शियल हाय असणार आहे आणि इकडं लो असणार आहे. म्हणून तसं केलेलं आहे की मोठ्या पोटेन्शियलमधून लहान पोटेन्शियल मायनस केलं, त्यातला पोटेन्शियल डिफरन्स मिळणार. मग पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो? ह्या सी आणि बी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स काढायचे तर त्याचं काय फॉर्म्युला आहे? ओहम्स लॉ, व्ही इज इक्वल टू आय आर. इथला करंट किती आहे आत्ताच पाहिलं आपण, V/4. इथला रेजिस्टन्स किती ह्या ब्रँचचा? 1, म्हणजे इंटू 1, म्हणजेच किती आला फॉर्म्युला? V/4. VC मायनस VB किती आला? V/4. इथपर्यंत कळालंय. आता बघा VC मायनस VA ची व्हॅल्यू V/2 आहे आणि VC मायनस VB ची व्हॅल्यू V/4 आहे. ह्याला इक्वेशन 1 म्हणूया आपण, हे इक्वेशन 2 घेऊया. LHS जे आहे दोन्हीचे जे LHS आहेत, तर हे बघा इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1, याच्यातून हे मायनस करूया. काय होतंय बघूया. VC मायनस VA, VC मायनस VA हे झाली LHS पहिल्या इक्वेशनची. त्याच्यातून दुसऱ्या इक्वेशनची LHS मायनस करायची, मायनस VC मायनस VB. समजलंय? LHS मायनस LHS केलं दोन्ही इक्वेशन्स. आता RHS मायनस RHS करूया, इज इक्वल टू RHS काय? V/2 मायनस RHS काय? V/4. V/2 मायनस V/4 यांची सबट्रॅक्शन जर केली तुम्ही तर तुमच्या लक्षात येऊन जाईल काय आन्सर येणार? V/4. 2 हे बघा V/2 म्हणजे 2V/4 आणि 2V मायनस V आणि डिवायडेड 4, म्हणजे आन्सर काय आलं? V/4. आता बघा हे इथं जे VC आहे हे मायनस, ह्या मायनसने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. VC मायनस VA मायनस VC प्लस VB. प्लस कसं झालं तर हे मायनस मायनस प्लस झालं. आता हे मायनस VC प्लस VC कॅन्सल झालं, फक्त VB राहिला. आता VB हा आणि मायनस VA इज इक्वल टू काय आलं रे? V/4. आता मला सांगा हे जे B पॉइंट आहे आणि A पॉइंट आहे, या दोन्ही ठिकाणी असलेलं जे पोटेन्शियल आहे त्यांच्यातला डिफरन्स हा V/4, म्हणजेच एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेली, पॉझिटिव्ह प्लस व्हॅल्यू. मग प्लस व्हॅल्यू आली म्हणजे 0 पेक्षा नक्कीच मोठी आहे, मायनस व्हॅल्यू आली तर 0 पेक्षा लहान आहे, म्हणजे ही व्हॅल्यू नक्कीच 0 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता मग? VB मायनस VA हे जे आहे तर हे कसं आहे? 0 पेक्षा मोठा आहे, 0 पेक्षा मोठा आहे. VB मायनस VA इज ग्रेटर देन 0, कारण प्लस व्हॅल्यू आली त्याच्यामुळे असं लिहिलं. आता हे मायनस VA तिकडे पाठवल्यावर काय होईल रे? हे मायनस तिकडे गेल्यावर प्लस होईल, म्हणजेच VB इज ग्रेटर देन VA. म्हणजे मला सांगा आता हे एवढं कॅल्क्युलेशन करून आपण काय शोधून काढलं तर बीचं पोटेन्शियल मोठं आहे का एचं पोटेन्शियल मोठं आहे? तर इथं लक्षात आलं तुमच्या की बीचं पोटेन्शियल मोठं आहे, VB इज ग्रेटर देन VA. मग बीचं पोटेन्शियल मोठं आहे कोणापेक्षा? ए पेक्षा. मग जर ह्याच्यामध्ये जर आपण एखादी कंडक्टिंग वायर जर जोडली तर काय होणार? करंट इज फ्लोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टर्मिनल टू लोअर पोटेन्शियल. मग हायर पोटेन्शियलचा कोण आहे? बी, आणि लोअरचा कोण आहे? ए. म्हणजे नक्कीच करंट कुठून कुठं फ्लो होणार? बी टू ए. म्हणजे आन्सर कोणतं बरोबर आहे? सी ऑप्शन बरोबर. म्हणजे दिसताना एवढं सोपं वाटतं आपल्याला बघितल्यावर की हे बी टू ए असेल. ॲक्च्युली तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून काढावं लागणार की एला पोटेन्शियल जास्त आहे का बीला पोटेन्शियल जास्त. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, लिहून घ्यायचे तुम्ही, क्वेश्चन लिहून घ्या, डायग्राम काढा. हे तिसरा चौथा व्हिडिओ पॉज करून तुम्ही दोन्ही क्वेश्चन लिहून घेऊ शकता, मग नंतर मी एक्सप्लेनेशनकडे जाईल. बघा क्वेश्चन 3 काय? 5 इक्वल रेजिस्टन्सेस इच ऑफ रेजिस्टन्स कॅपिटल आर. म्हणजे बघा कॅपिटल आर, हा कॅपिटल आर, हा कॅपिटल आर, हा कॅपिटल आर आणि हा कॅपिटल आर, हा टोटल किती झाले? 5 रेजिस्टन्स आहेत.
ॲज शोन इन फिगर, ह्या डायग्राममध्ये दाखवलं. अ बॅटरी ऑफ व्होल्ट व्ही, हे बघा ह्याच्यामध्ये व्ही एवढं पोटेन्शियल डिफरन्स आहे असं सांगितलेलं आहे ए आणि बी पॉईंटच्या मध्ये. बॅटरी ऑफ व्ही व्होल्ट इज कनेक्टेड बिटवीन ए अँड बी, ए आणि बी पॉईंटच्या मध्ये व्ही एवढं व्होल्टेज असलेली बॅटरी जोडलेली आहे. द करंट फ्लोईंग इन AFCEB, हे बघा कुठं आहे, हे AFC, हे वरचं आहे AFCEB, या वरच्या ब्रँचमध्ये काय म्हणलेलं आहे, करंट किती फ्लो व्हायला, आणि 4 ऑप्शन दिलेले. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की असे रेजिस्टन्स दिसल्यानंतर थोडंसं आयडिया आपली स्वतःचं लॉजिक लावणं गरजेचं आहे. काय लॉजिक लावणार, तर हे जे मध्ये जोडलेले आहेत ना, हे हा रेजिस्टन्स आणि हे वायर, हे फक्त मध्ये ठेवण्याच्या जास्त उचलून बाहेर ठेवू आपण, त्याला काय होतं बघूया. हे 2 रेजिस्टन्स आणि हे मध्ये जे वायर गेलेलं आहे, तर हे दोन्ही रेजिस्टन्स कनेक्ट याला सीलाच राहू द्यायचे, डीलाच राहू द्यायचे, फक्त उचलून मध्ये जे ड्रॉ केले ते बाहेर ड्रॉ करू. मग कसं होतं सर्किट बघूया. तुम्हाला वाटेल सर मनाने डायग्राम तयार करायला लागले काहीतरी, असं कसं शक्य आहे. तर अशा टाईपचे आपण अगोदर एक्झाम्पल घेतलेले आहेत. हे बघा, हे बी वायर पण मध्ये घेण्याच्या ऐवजी बी वायर बाहेर घेऊया, म्हणजे बी पॉईंट जो आहे तो हा मध्ये जो होता तो बाहेर ठेवला, फक्त इथं बी. हा ए जो आहे तो बाहेर काढला आपण बाहेर. हे जे हे बघा, ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला इथं आर आहे, इथं आर आहे, बरोबर आहे, आणि इथे ए पॉईंट होता. तर ए पॉईंट आणि 2 रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन जे मध्ये ठेवायचं होतं ते बाहेर काढलंय, आणि हा रेजिस्टन्स आर आहेच. आलं लक्षात. इथं सी पॉईंट होता, सीला सी लिहिला, नंतर इथं एफ होता, इथं एफ लिहिला, तर इथं ई होता, बी जिथं होता तिथं ई होता, मग इथं ई पण लिहिला, आणि आणखीन कोणता डी राहिलेला. म्हणजे हीच डायग्राम फक्त मधलं सर्किट जर बाहेर काढलं तर व्हीटस्टोन सारखं दिसायला चालू झालं बघा. आणि मग व्हीटस्टोन सारखं झाल्यावर तर मला माहिती आहे P/Q इज इक्वल टू S/R, हे आपण बघितलेलं आहे. ह्या ब्रँचचा रेजिस्टन्स डिवाइड बाय या ब्रँचचा रेजिस्टन्स इज इक्वल टू या ब्रँचचा रेजिस्टन्स डिवाइड बाय या ब्रँचचा रेजिस्टन्स. म्हणजे फर्स्ट ब्रँचचा रेजिस्टन्स डिवाइड बाय सेकंड ब्रँच, थर्ड ब्रँचचा रेजिस्टन्स डिवाइड बाय फोर्थ ब्रँच. जर असं केलं आपण तर मला सांगा काय होईल रे फॉर्म्युला, R डिवाइड बाय R इज इक्वल टू R डिवाइड बाय R. याचा मिनिंग असा आहे की हे जे व्हीटस्टोन ब्रिज सारखं दिसायला लागले, हे आता डायग्राम ती बॅलन्स झालेली आहे. म्हणजे हे नेटवर्क कसं आहे सध्या, बॅलन्स आहे, बॅलन्स. मग जर बॅलन्स्ड नेटवर्क जर असेल तर सी पॉईंटचं आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल कसं असतं, सेम. जर या दोघांचं पोटेन्शियल सेम असेल तर मधली ब्रँच मधून करंट फ्लो होत नाही, म्हणजेच हे मधली ब्रँच ह्या सर्किटमधून वगळली गेलेली आहे. आता राहिला पार्ट कोणता आहे, हे बघा, ए आणि बी ला बॅटरी लावली म्हणून सांगितलं बघा. हे बघा, ए आणि बी ला बॅटरी लावली, त्याचं व्होल्टेज काय व्ही. मधल्या ब्रँचला कट केलं. आता जे राहिलेलं आहे ते काय आहे बघा, FCE नंतर FDE, बरोबर आहे. FCE आणि FDE जर हे दोघं जर सिरीजमध्ये घेतले, हा R आणि हा R, हे दोघं सिरीजमध्ये घेतल्यावर ह्या दोघांचं मिळून रेजिस्टन्स किती होईल, 2R. नंतर हे खालचे पण दोघं सिरीजमध्ये जर घेतले तर ह्या दोघांचं मिळून किती होईल, 2R. पण हे वरचं कॉम्बिनेशन आणि खालचं कॉम्बिनेशन दोघं एकमेकांना कसे आहेत, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. मग पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. आणि मग RPचा फॉर्म्युला काय होतो, R1/R2/R1 प्लस R2. हे ॲडिशन वगैरे करून हा RPचा फॉर्म्युला तयार होतो. मग R1 म्हणजे कोण, हे वरचा किती आहे रे तो, 2R. खालचा किती आहे, 2R. खाली पण 2R प्लस 2R किती होईल, खाली 4R आणि वर 4R². 4 4 कॅन्सल, इथलं एक R, खालचं एक R कॅन्सल,
म्हणजेच आर पीची व्हॅल्यू किती आली आर. म्हणजे ह्या हे चारही रेजिस्टन्स जे आहेत ते सगळ्यांच्या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स किती आलेला आहे आर. समजलंय. मग रेजिस्टन्स सगळ्यांचं मिळून आर आलाय आणि पूर्ण सर्किटचं व्होल्टेज किती आहे व्ही. पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स आर आहे, पूर्ण सर्किटचं व्होल्टेज व्ही आहे. मग पूर्ण सर्किटसाठी करंट काय असेल आय इज इक्वल टू व्ही पोटेन्शियल डिफरन्स आणि रेजिस्टन्स दोघांचा मिळून ह्या दोन्ही ब्रँचचा हे चारही रेजिस्टन्स एकत्र करून टोटल रेजिस्टन्स किती आलाय आर, म्हणजे व्ही अपॉन आर. हे झालं टोटल सर्किटचा करंट. आता बघा ह्या एफ पॉइंट पासून वरची ब्रँच याला कसं वाचणार AFCEB. AFCEB हे बघा आपल्याला काय सांगितलं AFCEB. AFCEB वरची ब्रँच. खालची जर असती तर काय AFDEB. आपल्याला विचारले की वरच्या ब्रँच मधून करंट किती जातो. मला सांगा वरची ब्रँच आहे इकडं आणि ही खालची ब्रँच आहे. दोन्हीचा रेजिस्टन्स किती आहे आर प्लस आर 2R आणि खालचा पण 2R. म्हणजे दोन्हीकडे जाणारा करंट कसा असेल सेम असेल. मग मला सांगा इथं जो आलेला करंट आहे समजा हा आय आहे, वर गेलेला I1 असेल, खाली गेलेला I2 असेल करंट. मग I इज इक्वल टू I1 प्लस I2. पण दोन्ही करंट सारखे येते. मग दोन्ही करंट सारखे असतील तर तुम्ही काय लिहू शकताय 2I1. 2I1 म्हणजे वर जो जातो आणि खाली जो जातो ते दोन्ही करंट सेम असल्यामुळे तुम्ही काय लिहिलं 2I1. आता आपल्याला काढायचं की वरच्या ब्रँच मधून जाणारा करंट आणि खालच्या ब्रँच मधून जाणारा करंट जर दोन्हीचं सेम असेल तर आपल्याला वरच्या ब्रँच मधून जाणारा करंट काढायचं. मग वरच्या ब्रँच साठी रेजिस्टन्स फॉर ही वरची ब्रँच फॉर पाथ AFCEB दोन्हीसाठी करंट सेम आहे. म्हणजे I1 I2 च्या व्हॅल्यू काढायची गरज नाही. I1 आणि I2 च्या व्हॅल्यू सेम आहेत. फॉर पाथ AFCEB ह्या वरच्या पाथसाठी रेजिस्टन्स किती घेणार 2R. वरच्या पाथसाठी रेजिस्टन्स 2R आणि वरच्या पाथसाठी पोटेन्शियल डिफरन्स किती घेणार V, कारण हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. मग पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये या दोघांच्या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये करंट वेगवेगळा असतो, पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. मग पोटेन्शियल डिफरन्स V. क्वेश्चन काय विचारलंय बघा द करंट फ्लोईंग थ्रू. करंट फ्लोईंग थ्रू. मग करंटचा फॉर्म्युला काय I इज इक्वल टू V अपॉन R. मग रेजिस्टन्स किती वरच्या ब्रँच साठी 2R. म्हणजे फॉर्म्युला काय आलं I इज इक्वल टू V अपॉन 2R. I इज इक्वल टू V म्हणजे दोन्ही वरच्या कॉम्बिनेशन साठी पण V आणि खालच्या साठी पण V. पोटेन्शियल डिफरन्स सेम, पण वरच्या ब्रँच साठी रेजिस्टन्स 2R त्याच्यामुळे 2R. समजलंय. आणि तुम्हाला वाटत असेल की सर एवढं एक्सप्लेनेशन सांगायची काही गरज नव्हती, फक्त बॅलन्स झालेत सांगितलं, मधल्या ब्रँच मध्ये करंट फ्लो होत नाही असं सांगितलं तरी चालेल सर. वरचा रेजिस्टन्स 2R आणि पोटेन्शियल V, त्याच्यावरून V अपॉन 2R. ऑप्शन सी हे बरोबर आहे. बरोबर आहे एवढ्यावरून तुम्ही आन्सर करेक्ट काढू शकला असतात, परंतु थोडंसं ॲडिशनल याच्यावर प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी हे सॉल्व्ह करत गेलो. दोघांच्या पॅरलल कॉम्बिनेशनचा वगैरे वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आल्यावर वेगळं MCQ तर घेतलेलं नाही, पण एकाच MCQ वर वेगळ्या टाईपने जर काय आलं तर ते पण कळावं, त्याच्यासाठी ते I1 I2 वगैरे तुम्हाला सांगितलेलं. बाकी त्याचा काही उपयोग नाही, तुम्ही डायरेक्ट पण याच्यावरून काढू शकला असतात. ओके, पुढच्याकडे जाऊया क्वेश्चनकडे. फ्रॉम फिगर विच वन इज करेक्ट ऑप्शन फ्रॉम फॉलोइंग. ह्या 4 ऑप्शन पैकी कोणता करेक्ट ऑप्शन आहे असं विचारलेलं आहे. आता बघा ही डायग्राम तर दिली आहे. डायग्राम मध्ये तुम्हाला इथं दिसत असली EMF, करंट, IR च्या व्हॅल्यूज आणि EMF च्या व्हॅल्यूज आणि पुढे 0 दिलेलं आहे. हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल बघा द समेशन ऑफ ऑल EMFs अँड समेशन ऑफ प्लस समेशन ऑफ ऑल IRs मीन्स पोटेन्शियल डिफरन्स. सगळ्या EMF आणि सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन ही किती असते 0 असते. काय हा किर्चॉफ्स सेकंड लॉ. मग जर हा किर्चॉफ सेकंड लॉ असेल
हा जर किर्चॉफ सेकंड लॉ असेल तर मग मला सांगा किर्चॉफ सेकंड लॉ ह्या सर्किटमध्ये आपण अप्लाय करूया. इथं बघा आता एका ऑप्शनकडे आता मात्र काय करावं लागेल, कोणता ऑप्शन करेक्ट आहे असं विचारलं म्हणजे प्रत्येक ऑप्शन तुम्हाला तपासावं लागणार आहे. म्हणजे क्वेश्चन हा नीटच्या एक्झामला 4 मार्कला काय येतो, तुम्ही जर 4ही ऑप्शन चेक करत असाल तर 4 वेळेस तुम्ही लॉजिक लावणार आहेत म्हणून त्याला 4 मार्क्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन बघत असाल बघा आता तुम्ही की प्रत्येक क्वेश्चनमध्ये 4 वेळेस लॉजिक लावावं लागतं. साधा क्वेश्चन डायरेक्ट बघितलं जर आन्सर येत असेल याचा मिनिंग आहे त्याला 4 मार्क कसे देणार, ते 4 मार्क्स आहे त्याचं मिनिंग काय, तर 4 लॉजिक्स त्याच्यामध्ये असणार आहेत. इथं बघा आता पहिला दिसतोय तुम्हाला, इथून चालू करूया आपण. आता E1 आहे, I1 प्लस I2 आहे, कॅपिटल R आहे, हा कॅपिटल R आहे, I1 R1 आहे. आपण याला स्वतः नाव देऊया, आपण याला A B C D E F. तुम्हाला माहिती आहे इनक्लोज्ड लूप, IR कशी घ्यायची, EMF कशी घ्यायची ते तुम्हाला माहिती आहे. आता इथूनच चालू करूया आपण. पहिलं लूप घेऊया हे A B C F A, A B C F A. हे बघा इथून आलेला करंट I1 आहे आणि खालून आलेला I2 आहे, हे दोघं इथं मिळणार आणि इथं वर जाणार, काय होतील I1 प्लस I2. हे तिथे दाखवलेलं नसतं डायग्राम मध्ये, तुम्हाला कळालं पाहिजे की हा इथून आलेला I1 हा I2 दोघं इनकमिंग आहेत, मग आउटगोईंग किती असेल I1 प्लस I2. बघूया आता आपण हे I1 प्लस I2 ह्या R कडे जाणार, I1 प्लस I2. पण करंट आणि ट्रेसिंग बघा A टू B, करंट आणि ट्रेसिंगची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट सेम आहे. करंट आणि ट्रेसिंगची डायरेक्शन सेम असेल तर IR कसा असतो, मायनस I1 प्लस I2 इंटू R. आता B पासून C कडे इथं काहीच नाही, C कडून इथं पुढं आलात आपण तर रेजिस्टन्स किती आहे R1. आता इथं परत करंट डिवाइड होणार, इकडे जाणार I1 खाली जाणार I2, मग इकडे I1 आला, हा I1 आणि हे R1, I1 R1. हे करंट ट्रेसिंग सेम डायरेक्शन आहे त्याच्यामुळे याला परत मायनस. आता राहिलं EMF, इकडे ट्रेसिंग चालू आहे बघा, करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन सेम असेल तर EMF प्लस असतो, म्हणजे हा प्लस इज इक्वल टू 0. असा ऑप्शन आहे का मग याच्यामध्ये बघा, E1 पहिल्यांदा असलेला हा आहे, हे पण आहे बघा, E1 आहे मायनस I1 प्लस I2 R, पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे. मग बाकी ऑप्शन बघत बसायची गरज आहे काय, नाही. कॉन्फिडन्स असेल ना स्वतःवर तर तुम्ही पहिल्याच ऑप्शनमध्ये त्याला करेक्ट केल्यानंतर बाकीचे चेक करत बसायची सुद्धा गरज नाही. आलं लक्षात, फक्त एवढंच आहे की तुम्ही तो किर्चॉफ्स लॉ व्यवस्थित लावलाय का, करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन बरोबर घेतली आहे का हे पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. राईट डाऊन अ रेजिस्टन्स ऑफ अ गॅलोनोमीटर इज 25 ओहम. हे बघा हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, कन्वर्ट इट इंटू ॲमीटर, गॅलोनोमीटर कन्वर्ट इंटू ॲमीटर. मग त्याच्यासाठी गिवन डाटा लिहायला चालू करूया आपण. गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स काय 25 ओहम, बरोबर आहे. इट रिक्वायर्स 50 मायक्रो एम्पियर करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन. मला सांगा फुल स्केल डिफ्लेक्शन हा जो वर्ड आहे तुम्हाला मी सांगितलं होतं, फुल स्केल डिफ्लेक्शन वर्ड म्हणलं की ते काय असतो IG. व्हॅल्यू किती आहे त्याची 50 मायक्रो एम्पियर, कन्वर्ट इट इंटू ॲमीटर एम्पियर, 50 इंटू 10⁻⁻⁶, दिस इज IG. ओके. द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स रिक्वायर्ड टू कन्वर्ट इट इंटू ॲमीटर ऑफ 5 एम्पियर, म्हणजेच त्या ॲमीटरची रेंज काय आहे, हे बघा हे ॲमीटर ऑफ रेंज असा वर्ड वगैरे दिसेल किंवा हे दिसले की ओळखायचे की ती कशाची व्हॅल्यू आहे, I ची व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला ॲमीटर किती रेंजचा बनवायचा आहे, 5 एम्पियर एवढ्या रेंजचा बनवायचा आहे. एवढ्या व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे आणि शंट रेजिस्टन्स किती असेल विचारलेलं आहे ना, ऑप्शन दिलेलं. तर बघूया आपण काय करता येते ते.
याचे दोन फॉर्म्युले आहेत. एस इज इक्वल टू कोणते फॉर्म्युला रे? आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी, बरोबर आहे. आता तुम्हाला हा नीटला क्वेश्चन सोडवायचा आहे, म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये आणि ॲप्रॉक्सिमेटली आन्सर कुठलं बरोबर येईल याच्याकडे जास्त फोकस देऊन आन्सर काढावं लागणार आहे. हे सबट्रॅक्शन करत बसायला वेळ घालवण्यात आपल्याला वेळ नाही. बघा, लक्ष द्या. आणि दुसरा एक फॉर्म्युला एस इज इक्वल टू जी अपॉन एन मायनस वन, हे माहिती आहे तुम्हाला. एन मीन्स आय अपॉन आय जी, बरोबर आहे की नाही. आय इज एन टाइम्स आय जी ज्यावेळेस असेल, आय इज इक्वल टू एन टाइम्स आय जी असेल तर हे रिलेशन आपण वापरतो. इथं आपल्याकडे आय जी पण आहे आणि आय पण आहे, असं असल्यावर हे सोपं जाईल आपल्याला. बघूया आपण काय करता येईल. एन, तर एन काढून घेऊया. आय किती आहे? 5. आय जी किती आहे? 50 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6. 5 10 जा 50. 10 रेस टू काहीच नाही म्हणजे 1 असतो. हा मायनस 6 पॉवर आहे, हा 1. 1 मायनस 6 मायनस 5. तो मायनस 5 वर गेल्यावर प्लस 5 मीन्स एन इज इक्वल टू 10 रेस टू 5. कळालं. आता इथे एस आहे, या फॉर्म्युल्यात टाकूया व्हॅल्यू. आता जी ची व्हॅल्यू किती रे? 25. जी ची व्हॅल्यू 25 टाकली. एन आत्ताच काढला आपण 10 रेस टू 5. 10 रेस टू 5 एन मायनस 1. आता 10 रेस टू 5 आहे म्हणजे जवळपास काय आहे रे? ते 1 लाख आहे. 1 लाखातून 1 वजा केलं, 1 लाखामधून जर 1 वजा केला तरी पण जवळपास 1 लाखच राहणार आहे. 1 लाखातून 1 वजा केल्यावर जास्त फरक पडत नाही, म्हणजेच ही जवळपास व्हॅल्यू काय असेल? 25 डिवाइड बाय 10 रेस टू 5. हा खालचा 10 रेस टू 5 वर गेल्यावर काय होईल? 10 रेस टू मायनस 5. आता हा पॉईंट इथं आहे. जर हा पॉईंट 1 डिजिट मागे आणला तर हे आन्सर काय होईल? 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 4 ओम. आता ॲक्च्युली हे वरचं आन्सर आलं होतं आपलं, पण ऑप्शनमध्ये तसं नाही ना, त्याच्यामुळे पॉईंट 1 डिजिट मागं सरकला. पॉईंट 1 डिजिट मागं सरकला की पॉईंट पॉवर हा 1 ने प्लस होतो. मग प्लस 1 केलाय, 1 मायनस 5 मायनस 4. तर आन्सर कोणता करेक्ट आहे? ऑप्शन ए. समजलंय. आणि एक लक्षात ठेवा, मी कितीही एक्झाम्पल्स तुमचे असे सॉल्व्ह करून घेतले तरी काही उपयोग नाही, कारण हे जे लॉजिक लावतो मी क्वेश्चन सोडवत असताना ते लॉजिक माझं आहे, तुमचं लॉजिक नाही ते. जर तुम्हाला तुमचं लॉजिक लावायचं असेल तर तुम्ही क्वेश्चन हा मनाने सोडवायला चालू करा. भले तुम्हाला एखादा क्वेश्चन सोडवायला सुरुवातीला 10 मिनिट लागतील, 15 मिनिट लागतील, अर्धा तास लागेल, 1 तास लागेल, पण 1 तास जरी लागला तरी मी माझं लॉजिक स्वतः लावणार आणि माझं मीच आन्सर काढणार. हे एक म्हणजे टार्गेट ठेवा की काही झालं तरी मी सोल्युशन बघणार नाही. मला फॉर्म्युले पाठ आहेत, माझं लॉजिक पण भारी आहे, मी हुशार आहे आणि मी स्वतःच आन्सर करणार, असं तुम्हाला स्वतःला सांगायचं आणि सोडवायला चालू करायचं. मग तुम्ही स्वतः जर सोडवू शकला तर ते कधी म्हणजे बेस्ट असतं. बघा, हे असे किती एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले तरी काही उपयोग आहे काय? कारण याच्यामध्ये फॉर्म्युला पाठ मला होता, इथं जे लॉजिक वापरायचे ते मी वापरलं, आन्सर मी काढलं. तुम्ही काय करताय? फक्त मी काय करतोय ते पाहताय. तसं हे पाहून लॉजिक कधी म्हणजे डेव्हलप होऊ शकतं, पण स्वतःचं लॉजिक स्वतः जोपर्यंत तुम्ही लावणार नाही तोपर्यंत एक्झाममध्ये तुम्ही स्वतः क्वेश्चन सोडवू शकणार नाही. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ 4 मीटर. बघा, त्या पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ किती आहे? 4 मीटर आहे. म्हणजेच पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ 4 मीटर. पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स 8 ओहम. परत काय म्हणलं बघा, द रेजिस्टन्स दॅट मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज विथ वायर. डायग्राम काढतो मी आता. इथं हे पोटेन्शियोमीटर वायर आहे, तुम्हाला माहिती आहे. दिस इज ए पॉइंट अँड दिस इज बी पॉइंट. आता हे पोटेन्शियोमीटर वायरला द रेजिस्टन्स दॅट मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज विथ वायर, ह्या वायरला आणखीन एक रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडा असं म्हणलेलं आहे. एक्स आहे असं कन्सिडर करूया की हा रेजिस्टन्स काय? एक्स. आणि पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स आर.
तुम्हाला माहिती आहे पोटेन्शिओमीटरचं सर्किट कसं असतं. इथं बॅटरी असते आणि हे कनेक्ट झालं. ही डायग्राम आहे पोटेन्शिओमीटरची. तरी पोटेन्शिओमीटर वायर आहे, त्याला हा सिरीजमध्ये लावलेला रेजिस्टन्स आहे. नंतर काय म्हणते बघा, अँड द बॅटरी ऑफ EMF 2 व्होल्ट. ही बॅटरी किती व्होल्टची आहे? 2 व्होल्ट. सो ॲज टू गेट अ पोटेन्शियल ग्रेडियंट. ह्याचा पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे के ची व्हॅल्यू दिलेली आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट के, त्याची व्हॅल्यू दिलेली. किती व्हॅल्यू आहे? 1 मिली व्होल्ट पर सेंटीमीटर. मिली व्होल्टचं व्होल्टमध्ये करण्यासाठी 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं आणि सेंटीमीटरचं मीटर करण्यासाठी 10⁻² ने. मग युनिट काय झालं? व्होल्ट पर मीटर. हे 10⁻² वरचा -3 पैकी 2 कॅन्सल होतील, एक राहणार, म्हणजे 10⁻1 व्होल्ट पर मीटर. ही झाली के ची व्हॅल्यू. ही डायग्राम काढली पोटेन्शियल ग्रेडियंटची. तर हा पोटेन्शियल ग्रेडियंट मिळवण्यासाठी तुम्हाला या वायरला कुठला रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडावा लागेल असा क्वेश्चन आहे. हा EMF आहे, हे रेजिस्टन्स वायरचा, त्याची लेंथ L. आता पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, आपण भरपूर क्वेश्चन सोडवलेत अशा टाईपचे. K = काय आहे फॉर्म्युला? V/L. परत एकदा सगळं सॉल्व्ह करतोय बघा मी. V/L. V साठी काय लिहू शकताय? IR, ओहम्स लॉ. V = IR/L. आता याच्यात I जो आहे तो करंट आहे. मग जर ह्या सर्किटसाठी जर करंट काढायचा असेल तर करंटचा फॉर्म्युला काय? EMF/R + r. आता हा फॉर्म्युला का घ्यायचा? R म्हणजे सर्किटमधला रेजिस्टन्स, पण सर्किटमध्ये फक्त R आहे का? तर X सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल? X सुद्धा घ्यावं लागेल. इंटरनल रेजिस्टन्स r आहे का? दिलेला नाही, याचा अर्थ निग्लिजिबल आहे. r घ्यायची गरज नाही, फक्त R आणि X हे सिरीजमध्ये असल्यामुळे R + X लिहिलं. हे झाला करंट काढण्यासाठी फॉर्म्युला. आणि R ला R आहे आणि खाली L ला L आहे. हा झाला पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला. आता व्हॅल्यूज टाकूया आपण याच्यामध्ये. बघा के ची व्हॅल्यू काय रे? 10⁻⁻1 इज इक्वल टू EMF किती आहे? 2 व्होल्ट डिवाइड बाय R, वायरचा रेजिस्टन्स 8 प्लस X, हा सिरीजमध्ये जोडला. त्याची व्हॅल्यू माहित नाही, ती काढायची आपल्याला. R रेजिस्टन्स 8 आणि लेंथ किती आहे? 4. R/L 8/4. 2 × 2 4. 4 डिवाइड बाय 8 + X इज इक्वल टू 10⁻⁻1. हे 8 + X इकडे घ्या आणि 10⁻⁻ इकडे घ्या, म्हणजेच काय होईल? 8 + X इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 10⁻⁻1. हा 10⁻⁻1 वर गेला म्हणजे काय होईल? 4 × 10⁻1. -1 वर गेलो +1 झालं, म्हणजेच 10. आणि 10 × 4 40. इकडं तर 8 + X आहे, हे X इथंच ठेवा, 8 इकडं पाठवा, म्हणजे X इज इक्वल टू 40 - 8. किती होईल रे? 32 ओहम. हे आहे आन्सर. तर या पोटेन्शिओमीटर वायरला हा 32 ओहमचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावल्यावर एवढा पोटेन्शियल ग्रेडियंट मिळेल असं विचारलेलं. आन्सर कोणता असेल मग याचा? ऑप्शन सी. समजलंय? तर ह्या टॉपिकवर नीटला कसे क्वेश्चन्स विचारले जातात त्याची आपण थोडीशी प्रॅक्टिस केलेली आहे. आणि हे क्वेश्चन ह्याच्यातले मॅक्झिमम नीटच्या एक्झामला मागच्या इयर्सला आलेले आहेत. त्याची रिव्हिजन व्हावी, तुम्हाला कळावं की नीटला कसे सॉल्व्ह करायचे असतात एक्झाम, त्याच्यासाठी आजचं लेक्चर होतं. तर लक्षात ठेवा, अशा टाईपचे आणखी न्यूमरिकल्स MCQs सोडवायचे असेल तर नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहा, अपडेट राहा. ओके, आजसाठी एवढंच. नेक्स्ट लेक्चरला भेटूया. ओके, थँक्यू.